नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. कसे आहेत सर्व? मजेत? चला, आले आले आपली 2 कामं करून टाका. लिंक शेअर करा, लाईक करा फास्ट मध्ये. पटापट पटापट आलेत का सर्व? चला, कोण चुकून राहिला असेल पटकनी त्याला पण बोलून घ्या. लिंक शेअर करा. लगेच आपण सुरुवात करणार आहोत. बघा, महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आता नंबर 1 का आहे? कारण आपले 2.5 वर्षात 4 लाख पेक्षा जास्त आता सबस्क्रायबर झालेले आहेत. 4.5 करोड पेक्षा जास्त व्ह्यूवरशिप आहे आपली. 3 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऍप डाउनलोड केलेले आहेत आणि 40,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्याकडे बॅचेस घेतलेले आहेत. आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे. फक्त 2022-23 मध्ये 300+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे. चला, अजूनही विद्यार्थी संख्या खूपच कमी आहे. पटापट लिंक शेअर करा आणि लाईक सुद्धा आत्ताच करून टाका. आपण लगेच सुरुवात करणारच आहोत. बघा, आपण सिरीज चालू केलेली आहे की आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांची सिरीज, मागच्या वर्षी विचारलेल्या प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे. त्यामधलं आपलं लेक्चर नंबर चालू आहे 25. ज्यांनी आतापर्यंत 24 बघितले नसेल, एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. ठीक आहे, चला मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, 200चे 27% किती? सगळ्यांनाच येईल सोडवता. शेकडेवारी टॉपिक मधला प्रश्न आहे. टक्के म्हणजेच काय? 200 टक्के म्हणजेच भागिले 100. 27% म्हणजेच भागिले 100. 27 भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 27 दुनी 54. तर किती आलं उत्तर? 54. ऑप्शन नंबर सी. सगळ्यांचंच उत्तर बरोबर आलं असणार. हुशार झालेत आता सर्व. कळले? चला पुढचा प्रश्न बघूयात. एका बँकेने रमेशला दर साल दर शेकडा 12 दराने 5,000 रुपये कर्जा रुपयाने 3 वर्षासाठी दिले होते. व्याजाची आकारणी सरळ व्याजाने होत असेल तर व्याजापोटी रमेशला किती रक्कम बँकेत द्यावी लागेल? कशापोटी? व्याजापोटी. म्हणजे फक्त व्याज काढायचं आहे. सरळ व्याज या टॉपिक मधला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 2400, 1500, 1800 आणि 600. किती लिहायचं उत्तर? चला पटापट पटापट सगळ्यांनी कमेंट करायच्यात. करा, प्रयत्न कराच. सरळ व्याज काढायचं असेल तर मुद्दल 5,000 गुणिले दर 12% म्हणून भागिले 100 गुणिले वर्ष आहेत 3. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. गुणाकार करा. 12 पंचे 60 आणि 0 म्हणजे 600 गुणिले 3. 6 त्रिक 18 आणि 2 शून्य म्हणजे 3 वर्षाचं त्याला फक्त व्याज सरळ व्याजाने किती रुपये भरावं लागणार आहे? तर 1800 रुपये भरावे लागेल. बँकेमध्ये तो व्याज किती भरेल 3 वर्षामध्ये? तर 1800 रुपये व्याज भरेल. प्रत्येक वर्षाला 600 600 600. 3 वर्षाला तो 1800 भरेल. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते तर त्या रेल्वे गाड्याची लांबी किती? रेल्वे गाडीची लांबी काढायचे. रेल्वे वेग वेळ अंतर यामधला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 1000 मीटर, 150 मीटर, 200 मीटर आणि 250 मीटर. चला, काय लिहायचं उत्तर? पटापट सगळ्यांनी कमेंट करायच्यात. चला पटापट पटापट. बघा, रेल्वे गाडीची लांबी काढायची म्हणजेच काय काढायचं आहे तुम्हाला? अंतर. मग अंतर बरोबर काय? वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. ज्यावेळेस तुम्हाला वेग किंवा वेळ काढायचा असेल तेव्हा 18/5 वापरायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला अंतर काढायचं तेव्हा 5/18. वेग किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास गुणिले वेळ किती आहे? वेळ सेकंदात पाहिजे. वेळ आहे 9 सेकंद गुणिले 5/18. 9 1 9, 9 2 18, बे 1 बे, बे 3 6 0, 3 5 15 आणि 0
म्हणजेच त्या गाडीची लांबी किती असणार, अंतर नेहमी मीटर मध्ये येणार, 150 मीटर. ऑप्शन नंबर बी. काय ना उत्तर, 150 मीटर. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघण्याआधी सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातून पोलीस भरतीचे यश नक्कीच प्राप्त होईल, त्यासाठी तुमच्यासाठी टिक्कर मराठीने निश्चय बॅच आणलेली आहे. यंदा निश्चय पक्काच. तर ज्याला पण यंदा निश्चय पक्का करायचा असेल तर आपली निश्चय बॅच एकदा घेऊन बघाच, नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होईल. पुढचा प्रश्न बघा. एक दुकानदार एक दूरदर्शन संचावर 11% सूट देतो, त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयांना मिळतो, तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा. नफा तोटा या टॉपिक मधला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 30,500, 20,000, 25,000 आणि 25,500. आता शेकडा सूट नेहमी कशावर दिली जाते? छापील किमतीवर. म्हणजेच 22,250 ही किती टक्के रक्कम असणार? छापील किंमत पूर्णपणे असणार 100%. त्याच्यावर 11% सूट दिली. सूट दिल्यानंतरची रक्कम आहे, म्हणून 100 मधून 11 गेले, किती राहिले? 89. म्हणजे ही रक्कम असणार 89%. आपल्याला काढायची छापील किंमत असणार इथं पूर्णपणे 100%. काय होणार इकडं? तिरकस गुणाकार. 22,250 गुणिले 100 भागिले 89. आता 89 ने डायरेक्ट भाग द्यायचा आहे. 89 एके 89. समजा 89 नाही 90 समजा. 90 दुने 9चा पाडा येतो, 9 दुने 18. आता ह्या दोन संख्यांना नाही, 3 संख्यांना भाग देतोय आपण. पहिल्या 3 संख्यांना 9 दुने 18, 9 त्रिक 27 पुढे जाते. म्हणजे 89 दुने. ज्याला भाग जमत नसेल त्याला मी सांगतो बघा एकदम व्यवस्थित. 22,250 भागिले 89. 89 दुने. आता 90 दुने किती होतं? 180. मग ह्याला 2 कमी, म्हणजेच किती असणार? 178. ते करा ह्याच्यातून वजा. 12तून 8 गेले, 4 उरले, 1 हातचा. 12तून 8 गेले, परत 4 उरले, 1 हातचा, 2तून 2 0. म्हणजेच किती उरले? 44. आता वरतून घेताना आपण एक अंक घेतो. किती घेतला? 5. आता काय संख्या तयार झाली? 445. 89चा पाडा आपल्याला माहित नाही, 90चा माहितीये. 9चा पाडा 9 45. म्हणजे 90 गुणिले 5 होणार 45, म्हणजे 450. पण 89 आहे म्हणजे 5 कमी, म्हणजे परफेक्ट भाग जातोय. 89 5 445. किती उरलं? 0. हा 0 ह्याला भाग जात नाही, आहे तसाच लिहिला. म्हणजे कितीचा भाग बसला? 250चा भाग बसलेला आहे. मग इथं मी डायरेक्ट लिहितो आता 250. मग 250 हे डायरेक्ट सगळे कट. 250 गुणिले 100 म्हणजेच 25 वर 3 0. म्हणजे छापील किंमत किती असणार? तर 25,000 असेल. ऑप्शन नंबर सी. छापील किंमत किती असणार? 25,000. कळलं? आपण 89चा पाडा सुद्धा तयार केलाय. 89चा नाही येत, 90चा. 89 दुने म्हणजे 2 कमी करायचे, त्रिक म्हणजे 3 कमी करायचे. 90 5 म्हणजे 89 5ला 5 कमी करायचे. 9 5 45. 45 म्हणजेच 90 म्हणजेच 0 लिहायचा. 450 5 कमी करायचे म्हणजे 445 हे असणार 89 गुणिले 5. त्याचप्रमाणे इथं भाग दिलाय. कळलाय भाग सुद्धा? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 0.5929 चे वर्गमूळ पुढील पैकी कोणते? वर्गमूळ ह्या टॉपिक मधला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 0.067, 0.77, 0.083 आणि 0.83. चला काय लिहायचं उत्तर पटापट सगळ्यांनी कमेंट करायच्यात. बघा ज्याला बेसिक माहिती आहे, वर्गमूळ म्हटलं, वर्गमूळ काढायचं असेल तर वर्गाचं जेवढे घर सोडून पॉइंट असेल त्याच्या अर्धे घर सोडून पॉइंट येत. 2चा गट लक्षात ठेवायचं. पॉइंटच्या राईट साईडला 2चे किती गट आहेत? 2च गट आहेत.
म्हणजे वर्गमूळ हे 2 घर किंवा 2 अंक सोडूनच असणार. म्हणजे हा 3 अंक सोडून आहे, हा येणार नाही कन्फर्म, हा पण येणार नाही कन्फर्म. आता ह्या दोघांपैकी आता आपण ज्यावेळेस वर्गमूळ काढतो त्यावेळेस शेवटचा अंक महत्वाचा आहे. शेवटचा अंक 9. कोणत्या कोणत्या संख्येचा वर्ग करताना शेवटी 9 येतो? तर बघा, 3चा वर्ग 9 आणि 7चा वर्ग 49, म्हणजे इथं पण 9. म्हणजेच ह्याचा वर्गमुळातला शेवटचा अंक एकतर 3 असेल किंवा 7 असेल. एकतर 7 असेल किंवा 3 असेल. दोन्ही पण आहेत ऑप्शन मध्ये. मग आपल्याला अजून पुढे जायचं असेल तर काय करावं लागेल? वर्गमूळ काढताना शेवटचे 2 अंक सोडून द्यायचे. शेवटचे 2 अंक सोडले, जी राहिलेली संख्या आहे त्याच्यातून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो? जवळची संख्या. आता तुम्ही म्हणा सर 2चा वर्ग वजा होतो ह्याच्यातून, 5चाही वर्ग वजा होतो. एकदम जवळची संख्या. आता बघा, 7 7 49, 8 8 64, 8चा वर्ग ह्याच्यातून वजा होतो का? नाही. पण 7चा वर्ग आहे तो नक्कीच वजा होतो. म्हणजे ह्याच एकतर वर्गमूळ 73 असेल किंवा 77 असेल. ऑप्शन मध्ये आपल्याला 73 कुठंच दिसत नाही. 4 अंक सोडून पॉइंट आहे म्हणून 2 अंक सोडून पॉइंट येणार. म्हणजेच ह्याचं वर्गमूळ कन्फर्म 0.77 असणार. किती असणार? 0.77. कळलं वर्गमूळ कसं काढायचं? समजलं सगळ्यांना? पॉइंटचा असेल तर गट बघायचे आणि नेहमी वर्ग हा समसंख्येतच असतो. सम म्हणजे 2 घर सोडून पॉइंट असेल किंवा 4 किंवा 6 किंवा 8 किंवा 10, हे सम अंकातच सोडून पॉइंट असतो, तेव्हाच त्याचं वर्गमूळ निघतं. जर 3 अंक सोडून पॉइंट असेल किंवा 5 अंक सोडून असेल त्याचं वर्गमूळ निघणार नाही. हे पहिलं क्लिअर. मग 2चे गट किती आहेत? तेवढेच अंक सोडून पॉइंट येतो. शेवटचा अंक कोणत्या संख्येचा वर्ग केल्यावर शेवटचा अंक 9 येतो? तर 3चा वर्ग केल्यावर आणि 7चा वर्ग केल्यावर. म्हणजे ह्याचा कन्फर्म शेवटचा अंक एकतर 3 असेल किंवा 7 असेल. मग 2 अंक सोडून राहिलेली जी पण संख्या आहे, इथं संख्या 1 असेल, 2 असेल, किती पण जी संख्या राहिलेली असेल, 1 अंकी असेल, 2 अंकी असेल, 3 अंकी असेल, 4 अंकी असेल, त्याच्यातून जवळची जी वर्ग संख्या वजा होते त्याचं वर्गमूळ घ्यायचं. जवळची वर्ग संख्या ज्याच्यातून वजा होते ती जवळची वर्ग संख्येचं वर्गमूळ इथं घ्यायचं, म्हणजे वर्गमूळ येतं. मग जेवढे घर सोडून पॉइंट असेल त्याच्या अर्धे घर सोडून पॉइंट देऊन टाकायचा. 4 घर सोडून पॉइंट आहे, 2 घर सोडून पॉइंट येणार. क्लिअर? चला, आवडला असेल तर पटकन सगळ्यांनी लाईक करायचं. एकदम बेसिक पासून पूर्णपणे सांगितलं. पुढचा प्रश्न बघा. 500 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 रुपये दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? सरळ व्याज या टॉपिक मधला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 5 वर्ष, 20 वर्ष, 10 वर्ष आणि 15 वर्ष. चला पटापट सगळ्यांनी कमेंट करायच्यात. किती लिहायचं उत्तर? ज्यावेळेस पट मध्ये प्रश्न येतो ना, पट मध्ये, त्यावेळेस मुद्दलाची गरज पण लागत नाही. तुम्हाला दोन्ही प्रकारे सांगतो. ज्यावेळेस पट मध्ये प्रश्न येतो, जेवढी पण पट असेल, आता 2 पट आहे म्हणजे 2 गुणिले करायचे 100, किती आलं? 200. यामधून नेहमी 100 वजा करायचं. जे पण उत्तर आलं त्या उत्तराला जर वर्ष दिले असतील तर दर निघल, जर दर दिलाय तर वर्ष निघणार. भाग द्यायचा. आता दर दिलेला आहे म्हणजे वर्ष निघणार. मग वर्ष किती असणार? 10 वर्ष. वर्ष किती येणार? 10 वर्ष. कळलंय? हे झालं ट्रिकने. आता जर तुम्हाला मुद्दलावरून काढायचं असेल तरी सुद्धा तुम्ही काढू शकता. आता तुम्हाला मुद्दल पण घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा, मुद्दल आहे 500, दाम दुप्पट म्हणजेच किती होणार? जी पण मुद्दल आहे ती दुप्पट होणार म्हणजेच किती होणार? 1000 होणार. मुद्दल झाली 1000. मग आता या 1000 मध्ये काय आहे? 500 आहे मुद्दल आणि 500 काय आहे?
व्याज आहे. दाम दुप्पट झाली म्हणजेच मुद्दला एवढंच व्याज झालेलं आहे. मुद्दल 500, व्याज 500. आता आपल्याकडे व्याज आहे, मुद्दल आहे, दर आहे, वर्ष काढता येतील. आपण काय करतो, व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल किती आहे 500 गुणिले वर्ष 10. बघा 500 ला 500 गेले, 0 ला 0 गेला, किती आलं 10. मग हे असणार वर्ष, 10 वर्ष. ऑप्शन नंबर सी. हे काढायचं असेल तर तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. दाम दुप्पट होते म्हणजे मुद्दला एवढंच व्याज होतं. दाम तिप्पट होते म्हणजेच मुद्दलाच्या दुप्पट व्याज होतं. मग व्याज असेल तुमच्याकडे, मुद्दल असेल तुमच्याकडे, दर असेल तर वर्ष काढता येतं. व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले वर्ष दर, तुम्हाला वर्ष भेटेल. जे पण असेल, 3 गोष्टी असेल तर 4थी गोष्ट तुम्हाला आरामात काढता येते. कळलं का? दोन्ही पद्धतीने सांगितलं. जर तुम्हाला पटवर प्रश्न आला, नाही मुद्दल बघितली तर सुद्धा जमते. जेवढी ही पट असेल तेवढी 100ची तेवढी पट करायची, त्याच्यातून 100 वजा करायचे. आता हे प्रत्येक वेळेस 100 का वजा करायचे? जी पण मुद्दल आहे ती आपण वजा करतो. राहतं काय? हे फक्त म्हणजे व्याज थोडक्यामध्ये. इथं तुम्हाला दाखवलं होतं मी. ही दाम दुप्पट झालेली रक्कम आहे, त्याच्यामध्ये 1 पट मुद्दल आहे, 1 पट व्याज आहे. आपल्याला फक्त व्याज घ्यायचंय. मग इथं पण आपण तेच केले, फक्त व्याज घेतलं आणि भागिले दर केला. कारण मुद्दल जी आहे ती कॅन्सलच होणार आहे. ही जी मुद्दल आहे ही 100 भागिले 100 केलं किंवा 500 भागिले 500 केलं, तिथं 1 उत्तर येणार आहे. म्हणून आपण ते घेतच नाही, डायरेक्ट याचं जे उत्तर येईल त्याला दरने भाग दिलं वर्ष भेटणार, वर्षाने भाग दिला दर भेटणार. कळले? क्लिअर का आता? चला, आवडला असेल तर सगळ्यांनी पटा लाईक करायचं. फास्ट मध्ये लाईकची संख्या अशी वाढली पाहिजे. आणि तुम्ही लिंक पण शेअर करत नाहीत. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक पोहोचली पाहिजे. चला पुढे बघण्याआधी टिक्कर मराठीची 12वी बॅच, निश्चय बॅच, यंदा निश्चय पक्काच. ही निश्चय बॅचची फी आहे 599 रुपये. त्यासाठी पोलीस हा कुपन कोड वापरायचा आहे. ही ऑफर फक्त 30 नोव्हेंबर पर्यंतच आहे. 30 नोव्हेंबर नंतर तुम्ही बॅच घ्यायला जाल तर ती 2500 रुपयामध्ये भेटेल. तर 599 मध्ये आहे, तर सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा. आता 599 मध्ये काय आहे, तर हे सर्व फीचर आहेत जेवढे निश्चय बॅचला आहेत तेवढे सगळे आहेत. फक्त इथं काय आहे, जे रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते फक्त तुम्हाला 6 महिन्यापर्यंतच बघायला भेटतील. 2500 मध्ये तुम्हाला जेव्हा भेटत होते बॅच 1500 मध्ये, 1000 मध्ये, तेव्हा पूर्ण 1 वर्ष होतं रेकॉर्डेड लेक्चर. आता फक्त 6 महिनेच राहील, त्यामुळे त्याची फी आहे 599. ज्याला पाहिजे असेल आपल्या लगेच ऑफिस नंबरला कॉल करा आणि बॅच लवकरात लवकर घेऊन टाका. ऑफिस नंबर सगळ्यांना माहितीच आहे, तरी सुद्धा परत एकदा लिहितो, 8233007373. या नंबरला कॉल करा. बाकी जी पण काही माहिती पाहिजे असेल ती सर्व माहिती भेटून जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 10.2 किलोग्रॅम गव्हाचे 17 समान भाग केले तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती? प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती? ऑप्शन बघा, 0.6 ग्रॅम, 60 ग्रॅम, 600 ग्रॅम आणि 6 ग्रॅम. काय करायचंय, 10.2 किलोग्रॅमचे 17 भाग समान करायचे सगळे. म्हणजे एक भाग जर 500 असेल, दुसरा पण 500, तिसरा 500, याप्रमाणे. म्हणजेच तुम्हाला काय काढायचे आहे, सरासरी काढायची आहे. चला, किती येईल उत्तर? पटापट सगळ्यांनी कमेंट करायचे. आता भरपूर जण इथं लिहितील 0.6, पण 0.6 हे ग्रॅम मध्ये दिलेले ऑप्शन सर्व ग्रॅम मध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला या किलोग्रॅमला सुद्धा ग्रॅम मध्ये करावं लागेल. मग किलोग्रॅमला ग्रॅम मध्ये करायचं 10.2. आता 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, म्हणून 1000 ने गुणलं. आता सरळ पहिला गुणाकार आहे तो लिहून टाका. 102 वर 3 शून्य. किती घर सोडून पॉइंट आहे? 1 घर सोडून पॉइंट, 1 घर सोडून पॉइंट द्या.
म्हणजेच ग्रॅम किती आलं? 10,200 ग्रॅम. आता ह्याचे 17 समान भाग करा, तुम्हाला उत्तर ग्रॅम मध्ये भेटेल. 17ने भाग दिला, 17 सक 102 आणि हे 2 शून्य, म्हणजे प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक वाटणीमध्ये सर्वांना समान किती येणार आहे? तर 600 ग्रॅम येईल. कळलं? ऑप्शन ग्रॅम मध्ये आहेत म्हणून आपण ह्याला पहिलंच ग्रॅम मध्ये करून घेतलं. किंवा तुम्ही 10.2 ला 17ने भाग देणार तर उत्तर हे किलोग्रॅम मध्ये येणार. मग त्याला ग्रॅम मध्ये करण्यासाठी परत तुम्हाला 1000 ने गुणावंच लागेल, तेव्हा ते ग्रॅम मध्ये येईल. आधी गुणा किंवा नंतर गुणा, पण तुम्हाला 1000 ने गुणावं लागेल. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 24 कपाटांची किंमत 48,720 रुपये आहे, तर एका कपाटाची किंमत किती? ऑप्शन बघा, 203, 230, 2003 आणि 2030. चला, किती येईल उत्तर? पटापट भाग द्यायचा आहे, फक्त भाग. भरपूर जणांचा गोंधळ होतो, डायरेक्ट भाग देऊन टाकतात आणि मग उत्तर चुकतं. भरपूर जण 230 म्हणतील ह्याचा आन्सर. 48,720 भागिले 24, एका कपाटाची किंमत काढायची. 24 दुने 48, शून्य उरले. वरतून येताना फक्त एकच अंक येतो, डायरेक्ट दोन्ही येत नाही. या 7 ला भाग जातो का? शून्याचा भाग जातो. आता 2 घेतल्यामुळे भाग जाईल 24 त्रिक 72. हा शून्य उरला, शून्याला भाग जाणार नाही म्हणून तो शून्य आहे तसंच लिहिलं. म्हणजे एका कपाटाची किंमत किती झाली? 2030 रुपये. ऑप्शन नंबर डी. एका कपाटाची किंमत किती येणार? 2030 रुपये. समजलं सगळ्यांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. करीम भाईंनी त्यांचे घर दलालामार्फत 8,70,000 रुपयांना विकले. त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली, तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले? ऑप्शन बघा, 8,87,400, 8,52,600, 8,54,600 आणि 8,68,260. बघा, शेकडेवारी मधला प्रश्न आहे. पहिले प्रश्नामध्ये काय दिलेले हे नीट समजून घ्या. करीम भाईंनी घर विकलं 8,70,000 रुपयांना, पण ते कोणामार्फत विकलं? दलालामार्फत. मग दलालाला 2% दिले, म्हणजेच जी पण भेटणारी रक्कम आहे ती 8,70,000 पेक्षा कशी असणार? कमी असणार. म्हणजे पहिला ऑप्शन कन्फर्म येणार नाही. आता 2% पूर्ण रकमेचे म्हणजे 8,70,000 याचे 2% काढून मायनस करा. 2 शून्य गेले, 2 शून्य, 2 शून्य लिहिले. बे 7 14, बे 8 16, 16 ने 1 17, म्हणजे 17,400 रुपये एवढी दलाली त्यांनी दिलेली आहे. किती दलाली दिली? 17,400. मग आता 17,400 त्यांनी दलालाला दिल्यामुळं त्यांच्याकडं किती रक्कम राहिली असणार? त्यांना किती रक्कम भेटली असणार? 8,70,000 वजा 17,400. 2 शून्य आहे तसेच. 10तून 4 गेले 6, 1 हातचा. 10तून 8 गेले 2, 1 हातचा. 7तून 2 गेले 5 आणि 8 8. म्हणजेच त्यांना किती रक्कम भेटली असणार? तर 8,52,600. ऑप्शन नंबर बी. करीम भाईच्या हातामध्ये किती रक्कम आली असणार? 8,52,600. क्लिअर? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघण्याआधी 12वी बॅच निश्चय बॅच या बॅचची फी 599 रुपये, पण ही 599 ऑफर फक्त 30 नोव्हेंबर पर्यंतच मर्यादित आहे. तर ज्यालाही घ्यायचे असेल तर आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा 8233007373. काही अडचण असेल या नंबरला कॉल करा, संपूर्ण माहिती भेटून जाईल.
तुम्ही आपल्या ऍप वरून पण जाऊन घेऊ शकता स्वतःही. इथं कुपन कोड टाकायचा आहे पोलीस, हा कुपन कोड टाकला तुम्हाला 599 मध्ये भेटेल. जर काही अडचण येत असेल आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा, संपूर्ण माहिती भेटून जाईल. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 2 डझन पुस्तकांची एकूण किंमत 1728 रुपये आहे, तर अशा 15 पुस्तकांची किंमत किती रुपये असेल? ऑप्शन बघा 1080, 360, 1125 आणि 1150. आता 2 डझन म्हणजेच 24 पुस्तकांची किंमत 1700 आहे, 1728 आहे. 15ची किती? बघा इथं लिहितो मी पुस्तक, इकडे लिहितो किंमत. 2 डझन म्हणजे 24 पुस्तकं 1728 रुपयांना मिळतात, तर 15 पुस्तकं किती रुपयांना भेटतील? पुस्तकांच्या खाली पुस्तकांची संख्या लिहिली, तिरकस गुणाकार करा. कारण पुस्तकांची संख्या काय झालेली आहे? कमी झालेली आहे, म्हणजे किंमत सुद्धा कमीच होणार. दोन्ही घटक समान पद्धतीने कमी होतात म्हणजे समचलन, आणि समचलनात होतो तिरकस गुणाकार. मग 1728 गुणिले 15 भागिले 24, 24 ने भागलं तुम्हाला एका पुस्तकाची किंमत भेटून जाईल. 12 दुनी 24, 12 एके 12, 5 उरले, 12 चोक 48, 4 उरले, 12 चोक 48, बे साती 14, बे दुनी 4. म्हणजे एका पुस्तकाची किंमत किती आहे? तर 72 रुपये आहे. तर अशा 15 पुस्तकांची किंमत 15 दुने 30, 15 साती 5 दर्शनी 3, 108. म्हणजे संपूर्ण 15 पुस्तकांची किंमत किती असणार? तर 1080 रुपये. ऑप्शन नंबर ए. 15 पुस्तकांची किंमत किती असणार? 1080. एका पुस्तकाची किंमत किती आहे? 72 रुपये. क्लिअर? समजलंय? पुढचा प्रश्न बघा, 12 अधिक 52 भागिले 13 अधिक 9 गुणिले 2 बरोबर किती? पदावलीचा प्रश्न आहे. ऑप्शन बघा 52, 43, 34 आणि 28. किती लिहायचं उत्तर? सगळ्यांनी पटापट कमेंट करायच्या. सगळ्यात पहिला आपण भागाकार सोडवणार, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. बघा 12 अधिक 52 भागिले 13 अधिक 9 गुणिले 2. सगळ्यात पहिला भागाकार, 52 भागिले 13 किती आलं? 13 चौक 52 म्हणजे 4, अधिक नंतर करणार गुणाकार, 9 दुने 18. आता राहिले काय? बेरीज. करा बेरीज. 18 2 20 आणि 10 30, 30 आणि 4 34. म्हणजे उत्तर किती येणार ह्याचं? 34. ऑप्शन नंबर सी. कळलंय? क्लिअर? मुंबई पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी 10 प्रश्नपत्रिका संच 49 रुपयामध्ये आहे. हे 10 प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित तुम्हाला भेटेल. त्याला पाहिजे असेल आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा आणि घेऊ शकता. पुढचा प्रश्न बघा, वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 बरोबर किती? ऑप्शन बघा 2, 2चा 15/16 घात, 2चा 5/4 घात, 2चा 31/32 घात आणि 2चा 1 घात. आता ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो, जर असं असेल वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 हे जर असंच अनंतपर्यंत असेल तर ह्याचं उत्तर काय येणार? नेहमी तीच संख्या 2. परंतु हे जर काही लिमिटेड पर्यंत आहे, काही लिमिटेड, वर्गमुळात कोणतीही संख्या असो, वर्गमुळात कोणतीही संख्या असो, फक्त वर्गमूळ मोजायचे. किती आहेत बघा? 1 2 3 4 5. नेहमी जेवढे वर्गमूळ चिन्ह असेल तेवढे 2चा घात करायचा, तेवढा 2चा घात. 2चा 5वा घात किती येणार? 32. 2चा 5वा घात 32. हे लिहायचे छेदस्थानी आणि अंशस्थानी त्याच्यातून 1 वजा करून, आणि जी वर्गमुळात संख्या आहे ती संख्या लिहायची. आता वर्गमुळात संख्या आहे 2 म्हणजे 2चा 31/32 घात. जेवढे वर्गमूळ चिन्ह असेल तेवढा त्याचा 2चा घातांक करायचा. नेहमी जे पण उत्तर येईल ते छेदस्थानी त्याच्यातून 1 वजा करून अंशस्थानी.
जी वर्गमुळात संख्या असेल ती लिहून टाकायची. इथं जर वर्गमुळात 7 असते सर्व ठिकाणी तर लिहिलं असतं 7चा 31/32, बाकी काहीच फरक नाही. वर्गमुळात जर इथं 8 असेल तर काय लिहिणार 8चा 31/32, जर 5 वर्गमूळ चिन्ह असतील तर. जेवढे वर्गमूळ चिन्ह असेल नेहमी तेवढा 2चा घात करायचा. जेवढे पण असेल तेवढा त्याचा घातांक करायचा. जे पण उत्तर येईल ते छेदस्थानी अंशस्थानी 1 कमी करून. कळलं का दोघातला फरक? क्लिअर? चला, आवडलं असेल लेक्चर तर सगळ्यांनी पटा लाईक करून टाकायचं. सांगायला लागलंच नाही पाहिजे. जेवढे विद्यार्थी दिसतील तेवढेच्या तेवढे लाईक दिसले पाहिजेत आणि विद्यार्थी संख्या पण वाढली पाहिजे. तुम्ही लिंक शेअर केली पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. 24 कंसात कंस 84 कंस 42 कंस 48 म्हणजे ह्या कंसांमध्ये या चारही पैकी असे चिन्ह टाकायचे. तर उत्तर आता समजा शेवटी आहे ना इथं बरोबर चिन्ह येणार म्हणजे त्याचं उत्तर किती आलं पाहिजे 48. म्हणजे ह्या दोन कंसामध्ये असे चिन्ह टाकायचे याच्याबद्दल उत्तर आलं पाहिजे 48. आता गुणिले गुणिले टाकलं तर उत्तर 48 येणारच नाही. गुणिले भागिले टाकलं किंवा भागिले अधिक बघा ह्याच्यापैकी समजा आपण 24 दुसरा ऑप्शन टाकला, पहिला तर येणार नाही कन्फर्म. दुसरा ऑप्शन 24 पहिल्यामध्ये गुणिले टाकलं 84 नंतर भागिले टाकलं 42 बरोबर 48 उत्तर यायला पाहिजे. आता आपण सोडवताना सगळ्यात पहिलं काय सोडवतो भागाकार नंतर गुणाकार. मग 84 भागिले 2 किती आलं 84 भागिले 42 किती आलं 42 दुने 84 म्हणजे ह्याचं उत्तर आलं 2 गुणिले किती आहे इकडं 24 24 गुणिले 2 48 उत्तर येतंय बरोबर 48 येते म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर. याला काही दुसरी ट्रिक नाही काही नाही, तुम्हाला प्रत्येक ऑप्शन चेक करून बघावंच लागणार. पण तुम्हाला एवढं तर समजेल ह्या 4 पैकी 1 ते 2 ऑप्शन कन्फर्म येणार नाही. राहिलेले 1-2 ऑप्शन आहेत ते तुम्हाला चेक करून बघायचे. पण सोडवताना सगळ्यात पहिला भागाकार मग गुणाकार मग बेरीज वजाबाकी याप्रमाणेच सोडवायचं. कळले सर्वांना? क्लिअर? ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केला नसेल करून घ्या, कारण आपले युट्यूबचे जेवढे लेक्चर होतात त्या लेक्चरचे व्हिडिओ प्लस पीडीएफ तुम्हाला फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल. आणि ज्यालाही लिंक येत नसेल त्याने आपल्या टिक्कर मराठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, तिथं तुम्हाला लगेच लिंक भेटून जाईल. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे आणि पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर झालीच पाहिजे. आणि ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल जाता आता त्यांनी लाईक करून द्यायचे. आणि कसं वाटलं लेक्चर याबद्दल कमेंट सुद्धा करायच्या भरभरून. ठीक आहे, चला आज आपण इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. आणि रिव्हिजन करा रिव्हिजन करा रिव्हिजन करा. बाकी मग पेपर कधी येईल नवीन जाहिरात कधी येईल ते येतच राहणार, पण तुमचा अभ्यास तुमची तयारी 100% झालीच पाहिजे. चला बाय बाय, टेक केअर.